मंडळी, कसे आहात? डेली लाईफ स्टोरीज मध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आज मी माझा पहिला डेली रुटीन ब्लॉग अपलोड करणार आहे. हा ब्लॉग खूप स्पेशल आणि खास आहे बरं का, कारण मी बसली आहे गुरुचरित्र पारायणाला. माझं गुरुचरित्र पारायण मी तसं शनिवारपासूनच सुरू केलं होतं. यशस्वीच्या बाबांची सुट्टी होती, त्यामुळे मला यशस्वीचं काही टेन्शन नव्हतं. पण आज माझा गुरुचरित्र पारायणाचा 3रा दिवस आहे. चला तर मग बघूया, यशस्वी मला परेशान करते की छान सपोर्ट करते. आणि हे बघा, इकडे यशस्वीच्या बाबांनी सकाळची देवपूजा केलेली आहे. आता मी माझं पारायण सुरू करणार आहे. पण त्यामध्ये एक ट्विस्ट आहे. ट्विस्ट काय आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका. यशस्वीच्या बाबांची ड्युटी असल्यामुळे माझं किचनचं सर्व काम सकाळी लवकर झालेलं आहे आणि मी आता माझं पारायण सुरू करणार आहे. पारायण सुरू करण्याआधी मी इकडे यशस्वीसाठी खाऊ रेडी करून ठेवलाय, जेणेकरून ती मला परेशान करणार नाही. आणि आणखी तिला खेळण्यासाठी तिची खेळणी दिली आहे. आता तुम्ही बघा तिला मी काय काय दिलंय खेळायला. आणि हे बघा, जेवढी होती नव्हती कानाकोपऱ्यातली सर्व खेळणी मॅडमला काढून दिली आहे. तेव्हा मॅडम बोलल्या की हो मम्मी, तू आता जे बाप्पा कर आणि मी खेळते. हे बघा, हे आवरायला जरा टाइम जाईल, पण स्क्रीन टाईमपेक्षा हे बेस्ट ऑप्शन आहे. तर आता बघूया आपली यशस्वी खेळण्यांमध्ये अडकून राहते की मला परेशान करायला येते. आता सध्या बघून तर वाटतंय की ती खेळणार आहे छान. हे बघा, सुरुवात पण केली तिने खेळायला. आणि हा येशूचा खाऊ. येशू चल. आणि हे बघा, आता इकडे यशस्वीचा ब्रेकफास्ट सुरू झालेला आहे. इकडे मी येशूच्या बाळासाठी छोटासा झोका पण बांधून दिलाय. तिचं बाळ रडायला लागलं तर ती झोक्यात टाकणार आहे बाळाला, हो की नाही येशू? येशू, आता मी जय बाप्पा करायला जाऊ का? काय करू? व्हिडिओ काढू तुझा. काढला ना व्हिडिओ. ऐक ना, मी जय बाप्पा करायला जाऊ? मग मला परेशान करशील? तुझी खेळणी खेळशील तू? ठीक आहे, तू तुझं खेळा, मी जाते आता जय बाप्पा करते. ओके, बाय बाय येशू. मी श्री गुरुचरित्र पारायणाचे वाचन सुरू करण्याआधी श्री स्वामी स्तवन वाचन करून घेतले आणि नंतर माझं गुरुचरित्र पारायणाचे वाचन करायला सुरुवात केली. श्री स्वामी स्तवन. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री कुलदेवताय नमः, श्री अक्कलकोट निवासी पूर्ण दत्तावतार दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नमः. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिरन्दातीतं गगनसदृशं तत्त्वमस्तादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वादि साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरु तं नमामि. ॐ रक्तांग पद्मनेत्र स्वहस्तवदन कपाटोपीच्च माला दण्डकमलुधर कटायांकार रक्षक त्रिगुणरहित त्रिलोक्यपालक. स्वामी स्तवन वाचून झाल्यानंतर मी एक माळ श्री स्वामी समर्थ जप करून घेतलाय. श्री स्वामी समर्थ, 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 श्री स्वामी समर्थ. गायत्री मंत्राचं एक माळ. ओम तस्य विदुवरण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. श्री गणपती अथर्वशीर्ष शांती मंत्र. ओम भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवा भद्रं पश्चिमार्षवीर्यजत्रास्तैरे अंगे तुष्टुवाश तनुभिः वेक्षेम देवहितयदायु. ओम स्वस्ति न इंद्रो वृद्धश्रवाः स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति नाक्षो अरिष्टनेमि स्वस्ति नो बृहस्पति धातु. ओम शांती शांती शांती. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुचरित्र अध्याय 22. श्री गणेशाय नमः. नामधारक शिष्यराणा लागी सिद्धाची यांना परसंपुट जोडून विनय तसे करियेसा. मागे कथन निरोपिले श्री गुरु गाणगापुरा आले पुढे केवी वर्तले ते विस्तरावे दातारा. 19 शिष्याचे वचन सांगे सिद्ध संतोषोन मनी शिष्य तुची सगुण गुरुकृपेच्या बाळका. पुढे झाली अनंत महिमा सांगत असे अनुपम्य श्री गुरु आले गाणगा ग्राम. राहिले संगमी गुप्त रूपे भीमा उत्तर वाहिनीचे अमर्या संगम विशेषी
अश्वस्तृक्षपरेषि महास्थान वरदभूमी तया स्थानी श्री गुरुमूर्ती होते गौप्य रूपे आरती तेचा महिमा करणे ख्याती भक्तजन तारणार्थ ऐसा संगम मनोहर तेथे वसती श्री गुरु त्रिमूर्तीचा अवतार गप्य होय कवणे परी वसती अरण्यी संगमासी जाती नित्य वृक्षेसी तया गाणगापुरासी मध्यान्न काळी अवधारा तया ग्रामी द्विजवर असती एक शतघर होते पूर्वी अग्रहार वेद पाठक ब्राह्मणांसी तयामध्ये विप्र एक राहत असे सुलक्षणी देख त्याची भार्या पतिसेवक पतिव्रता शिरोमणी वर्तत असे दरिद्रेसी असे एक वांझ महिषी व्यसन घातली असे नाकासी दंतहीन अतिवृद्ध नदी तिरी मळियासी क्षार मृत्तिका वहावयासी नित्यदाम रीती त्यासी मृत्तिका क्षार वहावया तेने द्रव्य वरो भीती येणे रीती काळक्रमिती श्री गुरुनाथ अतिप्रीती जाती भिक्षेसी त्याची घरी विप्र समस्त निंदा करीती कैचा येती आला म्हणती आम्ही ब्राह्मण असो श्रोती नये भिक्षेसी आमुचे घरी नित्य आमुच्या घरी देखा विषण्ण अनेक शाखा असे ते जुनी येती एका जातो दरिद्र्याचे घरी फक्त वसल श्री गुरुनाथ प्रपंच रहित परमार्थ सेवक जना कृतार्थ करणे असे या पुले म्हणी पाहे पा विदुराची या घरा प्रीती कैसे शाळुंग धरा दुर्योधन राज द्वारा कधी नवचे परीसा. खरंच मला अजिबात वाटलं नव्हतं की यशस्वी मला एवढ्या शांततेत माझं पारायण कंप्लीट करू देईल, म्हणजे वाचू देईल. पण बघा, ती तिचं बाळ घेऊन आली आहे आणि चक्क मी जे वाचत आहे ते अध्याय ती ऐकत आहे शांततेत. मला कुठलाही डिस्टर्ब करत नाही आहे मध्ये. आणि तिचं खेळणं चालू आहे, माझ्याशी बोलतही नाही आहे, काही नाही आहे, फक्त ऐकणं चालू आहे. आणि तिचं खेळते, तिच्या बाळाशी बोलते, माझ्याशी काहीही बोलत नाही आहे. तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये. व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, आणखी इंटरेस्टिंग आहे पुढे. होय मनोहर दैन्या वेगळा होय त्वरित इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरो श्री नृसिंह सरस्वती उपाख्याने सिद्धनामधारक संवादे वंध्या महिषी दोहनम नाम द्वादश अध्याय श्री गुरु दत्तात्रेयार्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त. इथे मी तिला काहीही सांगितलं नाही आहे की बाळा तू हात जोडून बस, हात जोडून ऐक गुरुचरित्राचे अध्याय वगैरे. स्वतःच्या मनानेच हात जोडून बसली आहे आणि एकदम शांतपणे बघते माझ्याकडे की मी कसं वाचते, काय वाचते, सर्व एकदम शांततेत ऐकते. तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये. वाटलं नव्हतं की एवढं शांत बसेल, पण खरंच खूप शांत बसली आहे. स्वामींचीच कृपा म्हणावी लागेल. मी पारायण वाचायला सुरुवात करण्याआधी येशूला सांगितलं होतं की बाळा, हे तुझं जेवण आहे, ही तुझी आवडीची भाजी आणि पोळी आहे. आणि मी तिला नाश्त्यासाठी तिची काकडी, फळं वगैरे ते दिलं होतं. ते तिचं खाऊन झालं. मग नंतर तिला भूक लागली, कारण मला वाचायला वेळ लागणार होता. पण ती मला काही म्हणाली नाही की मम्मी मला भूक लागली आहे, मला माझं ताट आणून दे. मी तिला सांगितलेलं होतं ते लक्षात ठेवलं, स्वतः ताट घेऊन आली आणि बघा कशी जेवते. मी तिला काहीही सांगितलं नाही आहे की तू इथे येऊन बस जेवायला वगैरे. मी तिचं ताट वगैरे सगळं हॉलमध्ये नेऊन ठेवलं होतं आणि ती तिथून घेऊन आली आणि माझ्याजवळ गुरुचरित्राचे पारायणाचे जे अध्याय आहेत ते ऐकत मस्त जेवण करते. खरंच किती निरागस असतात ना छोटे बाळ. आणि स्वामींची कृपा तर अपरंपार आहे, त्याचा मला खूप चांगला अनुभव आला आहे. आणि या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की ती खरंच किती शांत बसली आहे. आणि यशस्वी मला एवढ्या शांततेत माझे पारायण वाचू देते, याच्यामागे फक्त स्वामी समर्थांची अगणित कृपाच म्हणावी लागेल. आणि ती खरंच आहे, जे तुम्हाला दिसून येतं आहे व्हिडिओमध्ये की ती किती शांततेत मला माझं काम करू देते. आणि आपली यशस्वी एवढी शांत नाही आहे बरं का, जेवढी तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसते. ज्यांनी माझे या अगोदरचे व्लॉग्स आणि लाईव्ह सेशन बघितले असतील त्यांना माहितीच असेल की ती किती ॲक्टिव्ह आहे आणि किती चुळबुळी आहे, सारखी इकडून तिकडे करत असते. पण ही स्वामी समर्थांचीच कृपा, कारण कर्ता आणि करविता स्वामी समर्थच आहे. आणि फायनली माझं आजचं गुरुचरित्र पारायण वाचून झालेलं आहे. त्यानंतर यशस्वीसोबत थोडी मस्ती केली आणि मग नंतर यशस्वीला मी छान छान झोपायला टाकलं जुजूमध्ये. चला तर मग तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास एक लाईक करून सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, कमेंटमध्ये नक्की सांगा बरं का तुम्हाला हा व्लॉग कसा वाटलाय. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.